तर मित्रांनो आलू शिजायला टाकलंय। मित्रांनो आलू शिजलंय आता आम्ही आई बनवते फोडणी देते। बघूया तेल टाकलं पहिलं। चला मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच नमस्कार मंडळी, मी कोकण करारी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आणि आज तुम्ही म्हणत असाल जाताय नक्की कुठे जाताय, तर आम्ही चाललोय आलूची पानं आणायला। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आलूचं फतफत कसं बनवतात हे आपला नवीन टॉपिक असणार आहे। तर मित्रांनो गावी आल्यानंतर एकदा तरी आलूचं फतफत किंवा आलूची वडी, गावच्या रानभाज्या काय ना काहीतरी आम्ही नेहमीच बनवतोच। तर आता आम्ही सुरेखाताईचे वाड्याचे इथं आलोय आलू न्यायला। तर मित्रांनो हिमलताई घालून आहे म्हणते, तर सुरेखाताईच्या वाड्याचे इथं नेहमी असतंच आलू। तर आता आम्ही आई, मी आणि श्राव्या आणि आई कुठल्या साईडला आहे, ह्या साईडने जायचं आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आलूचं फतफत कसं बनवतात ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि आम्ही आता पोचलोय, बघूया वाड्याकडे। आणि ते काढताना त्याची खाज लागते, सांभाळून काढायची असतात। आता इथून काढून घेऊन जाणार, त्याला आहे कापायची ना, सोलायची परत। हे देठ असतात ते, हे देठाचे जे साल असते बाहेर ते काढायचे असते, त्याला खाज असते महत्वाचे म्हणजे। आणि त्याच्यानंतर पाण्यावरची खुटायचे, ते नंतर कापून घ्यायचे, चिरून घ्यायचे व्यवस्थित। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ स्किप करू नका। आजचा विषय आपला आहे आलूचं फतफत। तर आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे। आलूची पानं तर भरपूर आहेत इथे सुरेखाताईच्या वाड्याच्या मागच्या साईडला। अशीच उपटून काढू नका, तुम्ही जर कुठे काढत असाल तर सुरी घेऊन यायची बरोबर। हे बघा पानं भरपूर भेटलेत। वरती बघते पान, आणि इकडं कोंबडी आहेत लय। प्रकाश दादाची कोंबडी आहेत नाही तर काय। आणि हे तिरडा आणि इथं शेणकी आहे, शेणकी सांभाळून जावा नाही तर आत पडाल। हे काय शेणकी, मग शेणकीचा लय मोठा किस्सा आहे। तर मित्रांनो पानं भरपूर गावलेले आहेत, आलूचं फतफत बनवायला पानं भरपूर गावले आहेत। आणि आता आपण घरी जाऊन बनवणार आहे। श्राव्या दिसत नाही, माझ्या मागे गेली। अरे आणि आई कुठं आहे, आई पण येते। चला जाऊया घरी आणि बनवूया आलूचं फतफत। ते बघा, तर मित्रांनो व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय व्हिडिओ। चला मित्रांनो आम्ही आळू काढून आणलेला आहे घरी, आणि आता आई सोलते
आणि सोलून कापायचं आहे. तर कसं सोळायचं बघा नक्की. त्याची वरची साल आहे ना, त्याला खाज असते लय. ते असे व्यवस्थित सोलून घ्यायचा. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. कशा प्रकारे वरची जी साल असते त्याला खाज असते. तर हे बघा, असं सोडून घ्यायचं व्यवस्थित एकदम. आईचा हातचं अळू. तर मित्रांनो, आईच्या हातचं चुलीवरचं अळूची भाजी आई बनवणार आहे आज. तर त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता. मगाशी आम्ही सुरेखाताईच्या वाड्याच्या इथून अळू काढून आणलेलं आहे. आणि आता ते कशा प्रकारे सोळलं जातं आणि ते कशा प्रकारे कापतात आणि ते तुम्हाला आज दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर गावी आल्यानंतर मित्रांनो, एकदा तरी तुम्ही नक्कीच अळूची भाजी खावा. व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ स्किप करू नका. व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे, कारण त्याला खाज असते. मोडून घ्यायची अशी दांडी त्याची, आणि त्याच्यानंतर कापायचे कसे दाखवतो मित्रांनो. बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी एक पहिला जुडी कापून दाखवतोय. अशी पानं एकावर एक लावली, हे बघा. आणि जे देठ आपण घेतलेले आहेत तोडून, सालं काढून व्यवस्थित हे बघा, हे अशी करून घेतलेली आहे आता जोडी. आणि अशी कापायचे व्यवस्थित. कापताना सावकाश कापायचे. ते आईला कशी सवय आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित बघा एकदम बारीक बारीक चिरून घ्या. आळू बारीक चिरून घ्या. व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ स्किप करू नका. पुढची प्रक्रिया दाखवतोय लगेच. तर मित्रांनो, आलू शिजायला टाकलंय. आता पूर्ण उकडून घेणार, मस्तपैकी शिजवून घेणार आलू चुलीवरती. लय टाइम लागतो ना शिजाय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, बघत राहा. आता पूर्ण शिजून झालं की फोडणीला देणार मस्तपैकी. आणि कसं होतंय तयार बघूया. स्किप करू नका व्हिडिओ मित्र. मित्रांनो, आलू शिजलंय आता. आता आम्ही आई बनवते, फोडणी देते, बघूया. तेल टाकलं पहिलं. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार पाहिजे तेवढंच तेल घ्या. इकडे काय काय आहे? मिरची, कढीपत्ता, लसूण. मिरची, कढीपत्ता आणि लसूण, राई आणि जिरा पण आहे. राई, जिरा पण. हळद टाकली आणि चवीनुसार मीठ.
फोडणी एकदम झाले तयार झणझणीत बघा. आहा वा वा वा. त्याच्यात काय टाकलंय? चणे टाकलेले आहेत त्याच्यात. आलू झालंय तयार. हे बघा मित्रांनो, चवदार आणि मस्त. आलूची भाजी तयार झाली मित्रांनो. सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा देखील घरी बनवू शकता. बघा चुलीवर इथं शिजतंय आणि शिजलेलं पण शिजून झालेलं आहे. फायनल आहे आता एकदम. हा आहे एकदम मस्त झालाय. सुगंध खूप छान येतोय. चांगलंच झालं असेल. चला मित्रांनो, तुम्हाला देखील घरी तुम्हाला बनवायचा असेल तर सोपी आणि साधी पद्धत आहे एकदम. त्याच्यात काही मेहनत नाही जास्त. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. शेअर करा, कमेंट करा. नक्कीच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. तर धन्यवाद. चला भेटू अशाच नक्की नवीन व्हिडिओमध्ये.